पितृपक्षामध्ये या गोष्टी टाळायच्या आहेत. पशुहत्या, मद्यपान, मांसाहार ह्या गोष्टी तुम्हाला टाळायच्या आहेत. त्याचप्रमाणे घरातील देवतांनासुद्धा तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे. त्याचप्रमाणे जास्तीत जास्त लोकांना दानधर्म करायचा आहे. बाकीचा दानधर्म म्हणजे बऱ्याच गोष्टी, कोणी गाय दान करतं, कोण छत्री, चप्पल, काठी, भांडी, वस्तू, गादी, उशी, घोंगडे अशा पद्धतीने अनेक प्रकारची दानं सांगितलेली आहेत. पण सर्वश्रेष्ठ दान येतं अन्नदान. बाकीचं कुठलं दान नाही जमलं तरी साधारणतः तुम्हाला असं बघायला मिळालं असेल, गावागावात घरोघरी ज्या वेळेला पित्र जेवायला घालतात, अशी पद्धत आहे गावाकडे बोलण्याची की आज आमच्याकडे पित्र जेवायला आहेत. मग अशा वेळेला सगळ्या गावाला किंवा आपल्या ओळखीपाळखीत सगळ्यांना तिथे जेवायला बोलवलं जातं. स्वयंपाक केला जातो. वेगवेगळ्या नाना प्रकारच्या भाज्या, त्यानंतर खीर, तांदळाची खीर, वडे या गोष्टींना महत्त्व आहे. खीर आणि वड्याला जास्त महत्त्व आहे. बाकीचं तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे या गोष्टी करू शकतात. घरामध्ये शक्यतो पितृपक्षामध्ये वादविवाद, भांडणं ही टाळावीत. जप, तप, ध्यान जेवढे करता येईल तेवढे करावेत. पितरांच्या शांतीसाठी तुम्ही गीता, त्याचप्रमाणे रामायण, महाभारत अशा गोष्टींचे पाठ, त्याचप्रमाणे भागवतसारख्या ग्रंथाचे सुद्धा तुम्ही वाचन करू शकता. अशाने आपल्या पितरांना शांती प्राप्त होते. काही लोक मोठ्या प्रमाणामध्ये भागवत करतात. ते पितरांना मुक्ती, आपल्या 7 पिढ्यांचा उद्धार जो आहे तो या गोष्टीतून होत असतो. तर अशा पद्धतीने पितृपक्षामध्ये जर तुम्ही काही गोष्टी केल्या तर तुमच्या पितरांना नक्कीच मुक्ती प्राप्त होईल, शांती प्राप्त होईल आणि 7 पिढ्यांचा उद्धार होईल. तुमच्या जीवनाचे कल्याण होईल. तर तुम्ही अशा पद्धतीने काही करता का पितृपक्षामध्ये? जर करत असाल तर जरूर कळवा. इथे कमेंट बॉक्समध्ये मला सांगा की तुम्ही कशा पद्धतीने पितरांची सेवा ही पितृपक्षामध्ये करता. जय भवानी, जय जगदंबा.